नमस्कार मित्रांनो, मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी काही असं काही तसं या सदरात मी हा व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, यावेळी मला आपल्याला एका अशा पुस्तकाची ओळख करून द्यायची आहे की त्या लेखिकेचे ते अनुभव वाचताना आपल्यालाही सुद्धा असं वाटेल की ह्यांनी हे कसं सहन केलं. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे रजनी ते रजिया. लक्षात येत असेल, रजनी हे त्यांचं मूळ हिंदू धर्मातलं नाव आणि त्यानंतर मग हिंदू धर्माच्या विरोधात जाऊन एका मुस्लिम तरुणाशी निकाह म्हणजे लग्न केल्यावर त्यांना मिळालेलं रजी आहे त्यांचं दुसरं नाव. आता या मुख्य शीर्षकाच्या खाली उपशीर्षकही दिलेलं आहे आणि ते आहे की लढा अस्तित्व आणि अस्मितेचा. आहे तसं आत तसं त्यांनी खरोखर लढाच दिलेला आहे, आयुष्य गेलेलं आहे त्यात त्यांचं. आणि ते कशासाठी, तर एक मुस्लिम धर्मामध्ये ज्या मुलीनं आपला शौहर निवडला त्या धर्मात आपलं अस्तित्व कायम टिकवण्यासाठी आणि आपली अस्मितासुद्धा कायम टिकवण्यासाठी असं हा लढा संघर्ष त्यांनी केलेला आहे. हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे आणि ही पहिली आवृत्ती आहे, 30 जानेवारी 2023ची. आता माझ्या स्मरणात असं आहे की रजिया सुलताना या लेखिकेच्याबद्दल माझ्या मनात सुद्धा कौतुक होतं, कारण यांचे अनेक लेख मी आमच्या विदर्भातल्या वेगवेगळ्या वर्तमानपत्राच्या रविवारच्या पुरवण्यातून वाचत होतो. आणि पुढे असं कळलं की बुवा ह्या मूळ हिंदू आहेत, पण त्यांनी एका मुस्लिम तरुणाशी विवाह केला आणि मग त्यांचं नाव बदलण्यात आलं, रजिया सुलताना असं नाव त्यांनी स्वीकारलं. आता ही जी त्यांची कथा आहे, म्हणजे हे जे आत्मचरित्र आहे, त्यांनी सविस्तर लिहिलेलं आहे. 196 पेजेस एवढं मोठं हे पुस्तक आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपण एका मुस्लिम तरुणाच्या प्रेमात कसे पडलो आणि त्याच्यासोबत निकाह कसा लावला याचीही कथा मोठी रोचक पद्धतीनं सांगितलेली आहे. एका खेड्यामध्ये वास्तव्याला असलेली ही मुलगी मॅट्रिक पास होते, नंतर DED करते आणि एका अमरावती जिल्ह्यातच बहुतेक धामणगाव रेल्वे तालुक्यात एका शाळेमध्ये शिक्षिकासुद्धा लागते. इथपर्यंत ठीक होतं. पण मग पुढे त्यांचा संपर्क एका अशा मुस्लिम तरुणाशी आला की जो दूध घालायचा, म्हणजे त्यांच्याकडे पण कुठे शेजारी पाजारी देत असेल, तो दूध घालायचा आणि त्याच्याकडे एक दुधाच्या कॅनी वाहणारा असं एक छोटंसं वाहन होतं, छोटं हत्तीसारखं. आणि तो स्मार्ट होता अर्थात, आणि त्यामुळे त्या दोघांचा एकमेकाशी संपर्क येत गेला आणि त्यातून त्यांचं प्रेम फुललं. आणि परिणामी त्यांनी या मुस्लिम युवकाशी निकाह लावला. अर्थात दोन्ही समाजामध्ये, म्हणजे मुस्लिम समाज असो किंवा हिंदू समाज असो, या दोन्ही समाजामध्ये त्यामुळे खळखळ निर्माण झाली. हे ओघानच आलं. म्हणजे त्यांच्या माहेरी तर अशी गोष्ट झाली की एवढी काही परिस्थिती त्यांच्या वडिलांची चांगली नव्हती, साधारण अशी परिस्थिती होती. आणि त्यामुळे मग त्यांना अनेक लोकांच्या अवहेलनांना तोंड द्यावं लागलं. इतकं की पुढे चालून त्यांच्या मुलींनी परधर्मात आणि त्यातल्या त्यात पुन्हा मुस्लिम धर्मियाच्या एका तरुणाशी विवाह केला म्हणून
त्यांना वाळीतसुद्धा त्यांच्या समाजाने टाकलं. पण तरीसुद्धा ह्या मागे हटल्या नाहीत. आणि इकडे मात्र परिस्थिती अशी होती की त्यांचं जे कुटुंब होतं, एका राजकारणी माणसाचं ते कुटुंब होतं. म्हणजे त्यांचे जे सासरे होते ते राजकारणी होते. अमरावतीतलं ते एक भारदस्त असं व्यक्तिमत्व होतं. त्यांना बरीच मुलं होती आणि त्यांचा परिवार फार मोठा होता. 25 लहान मोठे असे सदस्य त्यांच्या परिवारामध्ये होते. तर त्यांनी मात्र या मुलीला स्वीकारलं. हा फार मोठेपणा आहे त्यांचा. स्वीकारलं त्यांनी. त्यांनी स्वीकारलं, सासूनं स्वीकारलं. पण जावा ज्या होत्या त्या थोड्याशा रजियाबद्दल दुस्वासानं वागायच्या. आणि पुढे पुढे मग रजिया दिवसातून 5 वेळा नमाज पडत नाही वगैरे वगैरे अशा कारणामुळे, कारण स्त्रियांनी सुद्धा 5 वेळा नमाज पडला पाहिजे, अशा कारणातून मग रजिया आणि तिचा तो मित्र म्हणजे नवरा झालेला तो तिचा काय म्हणता येईल त्याला, प्रियकर, नवरा झालेला प्रियकर यांच्यामध्ये मग बराच वाद निर्माण होऊ लागला. आणि तो वाद इतका टोकाला गेला पुढे की मग हा नवरा त्यांना उठसूट मारहाण करायचा. अर्थात त्याची कान भरण्याची प्रक्रियासुद्धा घरातल्या घरात चालू राहत होती. तिच्या सासऱ्याचा जो व्यवसाय होता, कारण त्यांची जी 4-5 मुलं होती त्या सगळ्यांकडे वाहनं होती. कोणाकडे ट्रक, कोणाकडे छोटा हत्ती वगैरे वगैरे. आणि ते एकदा सकाळी घरून निघून गेले की मग ते संध्याकाळीच फार उशिरापर्यंत घरी पडतं. तसं त्यामुळे रजियाला असं काही फारसं काम नव्हतं. काहीतरी करावं असं तिला वाटत होतं. त्यासाठी तिने मग काही प्रयत्न म्हणून शाळेतल्या काही म्हणजे त्या परिसरात असणाऱ्या काही हिंदू मुलांना त्यांची ट्युशन घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्या यशस्वी झाल्या नाहीत. त्यालाही विरोध झाला आणि तो प्रकार त्यांनी सोडून दिला. नेमकं रिकामं बसणं, काही काम न करता रिकामं बसणं हेही त्यांच्या जीवावर येऊ लागलं. आणि मग त्याच्यातून काय की मग त्यांनी वाचनाला सुरुवात केली. पण मुस्लिम धर्मियामध्ये कुराणाशिवाय स्त्रियांनी इतर कुठलंही पुस्तक वाचू नये असं सांगितलेलं आहे. पण ह्या मात्र वेगवेगळी पुस्तकं वाचत होत्या आणि लपवून ठेवून काही वर्तमानपत्राचे जे काही अंक आहेत किंवा मासिकाचे जे काही अंक आहेत ते वाचत होत्या. कारण त्यांच्या नवऱ्याला हे पटत नव्हतं. म्हणजे मराठीतल्या पुस्तकांचं किंवा पेपरचं, वर्तमानपत्रांचं वाचन करणं हे त्याला पटत नव्हतं. आणि पुढे चालून काय की मग त्याची मारहाण वाढली, वेगवेगळ्या कारणांनी मारहाण वाढली. आणि रजियाने ठरवलं की याचा मोक्ष आपण लावायचाच. एक दिवस नवरा इतका मारतो की त्या दिवशी मग ती काय करते की स्वतःच्या हातात एक मोठी काडी घेते, जाडजूड अशी, आणि त्याला सांगते की हे पाय, तुला मारायचं ना मला, तर हे काटूक घे आणि माझा जीव जाईपर्यंत मार. पण जर तुझी मारायची इच्छा नसेल तर यानंतर माझ्या अंगाला कधीही हात लावायचा नाही. इतक्या निर्धारानं बोललेली आहे हे शब्द त्या नवऱ्याच्या मनावर सुद्धा प्रभाव टाकून गेले. आणि त्यानं हातात काठी घेतली नाही आणि तिला नंतर मारहाणसुद्धा केली नाही. आता रजियाचं जे समजा जी तळमळ होती शिक्षणासंबंधी, वाचनासंबंधी, तिच्यातून मग ती एका शाळेमध्ये सुद्धा शिक्षिका म्हणून काम करू लागले. पण तिथे फारसा पगार वगैरे काही मिळत नव्हता. काही दिवस ते चाललं बंद पडलं. आणि मग असं तिच्या लक्षात येऊ लागले की आपण या समाजात आल्यानंतर जे आपल्याला अनुभव येत आहेत, या समाजाची जी धारणा आहे, काही वेळा चुकीची धारणा असते. तर ह्या सगळ्या गोष्टीवर आपण लेख लिहिले पाहिजेत. आणि मग ती लेख लिहायला लागली. तसे कागद मिळवायला लागली, पेन मिळवायला लागली, कारण सहज ते उपलब्ध होणारं नव्हतं. आणि मग ते लेख, ते कागद, ती कोणाच्या तरी माध्यमातून पेपरपर्यंत पोहोचू लागली. आणि पेपरमध्ये हळूहळू ते सगळं छापून येऊ लागलं. अर्थात एक मुस्लिम स्त्रीचे मराठी भाषेतले लेख मराठी मासिकामध्ये येतात
हे मात्र त्यांच्या कुटुंबामध्ये कोणाला वाचता येत नसल्यामुळे, म्हणजे मराठी वाचता येत नसल्यामुळे फार काळ कळलं नाही, पण पुढे पुढे मग कळलं आणि मग त्याच्यातूनही त्या दोघा नवरा वाद सुरू झाला. अशा पद्धतीनं घरामध्ये मग आर्थिक ताण वाढत गेला आणि त्या वादाचं स्वरूप वेगळं कुटुंब करण्यामध्ये झालं. तर या दोघांनी असा निर्णय घेतला की आपण वेगळं कुटुंब करू, पण स्वतःचं घर आपल्याला झालं पाहिजे. आणि त्यांनी मग स्वतःचं घर एक त्यांना पसंत पडेल असं विकत घेतलं आणि त्यामध्ये हे राहून त्यांना 2 मुली आणि 1 मुलगा झाला पुढे. आणि मग परिस्थिती हळूहळू बदलू लागली. त्यांना जे काही पैसे लेखनातून वगैरे मिळत होते ते खरं तर नवऱ्याला हवेसेही होते आणि नकोही होते, पण त्या ते करत राहिल्या. आणि त्यातून मग असं झालं की मग एक सामाजिक चळवळीशी त्यांचा संबंध आला, वेगवेगळ्या गोष्टी. आणि त्या इतक्या त्याच्यामध्ये बुडून गेल्या की मग त्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून मग नावारूपाला आल्या. आता मी काही म्हणजे कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे याच्यासाठी त्या या पुस्तकामध्ये दिलेली जी अनुक्रमणिका आहे ती फक्त वाचतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की त्यांनी काय काय केलेलं. एकूण याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 प्रकरणं आहेत. 11 प्रकरणं आहेत. पहिलं प्रकरण आहे आडगावातलं लहानपण, म्हणजे त्यांच्या जिथे जन्म झाला तिथला. दुसरं प्रकरण आहे शिक्षण, नोकरी आणि लग्न. तिसरं प्रकरण आहे अस्सं सासर, अर्थात सासर चांगलं आहे पण जावा फक्त त्यांना त्रास देणाऱ्या होत्या. त्याच्यानंतर छळाचा खेळ. मी सांगितलं आता की नवऱ्याला त्यांनी एक दिवस असं म्हटलं होतं की मारायचं असेल तर जीव घे, नाहीतर पुन्हा मारायचं नाही. गजान आडची आयुष्य सावरताना, म्हणजे जे कैदी आहेत त्या लोकांशी यांचा संबंध येत गेला. अर्थात त्यांचा समुपदेशन करण्याच्या संदर्भात संबंध येत गेला आणि अशा लोकांना त्यांनी मग काही मार्गदर्शन करून वगैरे त्यांची जीवन बदलण्याचा प्रयत्न केला. व्यथा लाल बत्तीच्या तिसऱ्या पंथाची अवघड वाट, म्हणजे ज्याला आपण न्यूट्रल जेंडर म्हणतो, हा तिसरा पंथ त्या लोकांशीही संबंध येत गेला. अर्ध्या आकाशाच्या न्यायाचे प्रश्न, शब्दांची ताकद, याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलेलं आहे की मी कुठे कुठे कशा कशा पद्धतीनं लेखन केलं आणि मग माझी पुस्तकं कोणकोणती आली. त्याच्यानंतर आहे पुढचं प्रकरण समुद्रापार, 7 समुद्रापार, अर्थात त्या अबुधाबीला गेल्या, मक्केला गेल्या, मदिनाला गेल्या आणि सोबत नवरा नसताना तर नवरा त्यांना म्हणायचा की तिथं जाणाऱ्याला त्याचं नशीब फार वेगळं असायला पाहिजे, तुझ्यासारखीचं काय कराय. आणि त्याच्यावर मात करण्यासाठी त्या प्रयत्न करून तिथं गेल्या होत्या. अर्थात समाजातल्या इतर लोकांनी त्यांना त्या बाबतीत हाजी म्हणून मान सन्मानही दिला नंतर. आणि शेवटचं होतं पाऊल पुढे टाकताना की हे सगळं जगत असताना आपण काय केलं पाहिजे. इतक्या साऱ्या गोष्टी आपण करतो आहोत, यातून आपला जरी फायदा झाला नसेल, वैयक्तिक फायदा झाला नसेल, पण समाजाचं जे काही देणं आहे ते देणं आपण कुठेतरी फेडलं, या गोष्टीचं समाधान त्यांना मिळते. आणि त्यांनी हे शेवटी सांगितलेलं की माझी जी 3 मुलं आहेत ही तिन्हीसुद्धा चांगली शिकलेली आहेत आणि पुण्यासारख्या शहरामध्ये ती चांगल्या नोकरीला लागलेली आहेत. त्यांना पगारसुद्धा भरपूर मिळतो. मुलगा तर असं म्हणतो मला आणखी पगार पाहिजे, तोपर्यंत मी लग्न करणार नाही. एका मुलीचं लग्न झालं, लहान मुलीचं लग्न झालेलं आहे, पण मोठ्या मुलीचं लग्न व्हायचं आहे, असंही काही त्यांनी त्यांच्या कुटुंबाबद्दल सांगितलेलं आहे. तर अतिशय रोमहर्षक असं हे आत्मकथन आहे आणि प्रत्येकानं किमान एकदा तरी वाचायला पाहिजेत. कंटाळवाणं अजिबात नाही. एकदा जर हातात घेतलं तर आपण शेवटपर्यंत हे पुस्तक वाचूनच पूर्ण करतो, असा माझा अनुभव आहे. तर मित्रांनो, आपणही या पुस्तकाचे वाचक बना. नमस्कार.